हाय मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर आताच आपली लाईव्ह संपली, योगा करून झाला. तर आपली लाईव्ह सकाळी रोज 7 वाजता असते. तर सर्वांनी 7 वाजता योगा करायचा. सोपे सोपे योगासनं आहेत ती रोज 7 वाजता शिकून जाल तुम्ही. रोज अर्धा तास तुम्ही स्वतः लाईव्ह बघितल्यानंतर स्वतः योगा करायला सुरुवात कराल. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी जायफळ. तर आपल्या घरात शेजारी जायफळचं झाड आहे. तर चला आपण ते जायफळ कसं उकळलंय, मस्तपैकी उकळलंय बघा. तर ते झाडाला असताना कसं असतंय जायफळ, ते कसं उकळतं त्याची माहिती थोडक्यात मी तुम्हाला देणार आहे. तर चला सुरुवात करूया. आता झाडाला सुरुवातीला कसं असतंय बघा. तर हे बघा, मी कॅमेरा उलटा करून दाखवतो बघा. तर हे बघा, हे जायफळचं झाड. त्याचा बुडका जास्त मोठा नाही, जसं जसं मोड मोठं होत जाईल तसं त्याचा बुडका मोठा होत जातो. समजून घ्या, सांगलीची भाषा आहे. खोड वगैरे काय तुम्ही तसं आपला आम्ही बुडका म्हणतो. तर हे बघा, हे असं जायफळचं झाड उंचच्या उंच गेलं आहे, बरंच उंच गेलं आहे. पण आजूबाजूला जास्त झाड असल्यामुळे व्यवस्थित दिसणं झालं आहे. कारण तर सागवानाची झाडे, रबराची झाडे, बरेच झाडे असते घराच्या पाठीमागे आपल्या. तर हे आहे याचा, हे बघा, हे आहे झाड. तर त्याला सुरुवातीला कसं जायफळ असतं ते बघूया. आता ह्याच झाडाला सर्व प्रकारचे जायफळ आहे. ते सुरुवातीला पण आलेलं जायफळ आहे आणि उकळलेलं पण जायफळ आहे. तर ते आपण बघूया. तर हे बघा, आता हे असं उंची झाड गेलं. ह्या बाजूनं कॅमेरा झाला तर कळतंय बघा, इथंवर असं गेलेलं आहे. आणि इथं बघा, आता छोटी छोटी जायफळ आहे ती न उकळलेली. हे बघा, व्यवस्थित तुम्हाला झूम करून दाखवतोय मी. अशी छोटे छोटे जायफळ आहे ते बघा. आता ही न उकळले येते, तर उकळल्यानंतर कशी दिसते ती हे पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, वरपर्यंत झाड कसं गेलेलं आहे. हे बघा, तिथपर्यंत झाड गेलं. अजून उंची वाढतच आहे. किती उंच आहे बघा. हे बघा, खाली बुडक्यापर्यंत सर्वत्र जायफळ तुम्ही बघेल तिथं जायफळ लागलेलं आहे. ते झूम केल्यानंतर समजतंय. तर चला आता आपण उकळले जायफळ बघूया. तर हे असंच बघा. आता मी दुसऱ्या बाजूला झाडाच्या, इथं बघा उकळलेलं जायफळ आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हो काय दिसेल या ठिकाणी. हे बघा कसं उकळलंय, अगदी व्यवस्थित तुम्हाला दिसतंय असं. तरी असं काट्याने काढून घ्यायचं असतं उकळल्यानंतर, नाहीतर खाली मनानं पडते ती. मग त्याचे वेगवेगळे भाग करायचे येते. ते आत लाल प्रकारचे 2 असे पापुंद्रे असते. ती दोन्ही साईडला 2 बियांमध्ये बी असते आणि दोन्ही साईडला 2 अशी टलपारं. तर असे जायफळ, उकळलेलं जायफळ पडले ते बघा. थांबा बघूया आपण. तर हे बघा, हे टलपार असे पडले तिथं. ही 2 टलपार इथं पडले ते अशी. हे काय अशी पडले, ती मनानंच पडलेले ते बघा. ही इथं बघा, त्याच्या मधलं हे काही लाल. तर हे बघा, हे आत बी आहे आणि 2 लाल आहे बाजूला. तर अशी मनानं पडते ते बघा. हो का, इकडं पण पडलंय. हो का, अशी मनानं खाली पडते ते बघा. या ठिकाणी पाऊस पडलाय त्यामुळे जास्त प्रकाश पडत नाही. हो का, इथं या ठिकाणी पडलंय. हे बघा, असं गोळा करून न्यायचं असतंय. हे बघा, या बियाचं सुद्धा पैसे येते ती. बघा, बिया आहे. तर असं बरंच पडले ती. काय सापाचं बिल्लू नाही, वायर आहे बघा. तर चला आता. आणि हे बघा, फणसाचं झाड. इथं फणस पण लागले ती. तर फणस पण बघा. तर हे बघा, हे बघा, फणस लागलंय मस्तपैकी. ते पाखरानं खाल्लंय मस्तपैकी. पाखराची सोय झाली या पावसाळ्यात. पावसामुळे फणस खराब होते ती. तर आता काय ते खाण्याजोगं राहिलं नाही. त्यात भिजून पाण्याचा अंश शिरलाय. आणि हे आपला मेन विषय आज असलेलं व्हिडिओ चाललेलं जायफळचं झाड.
तर मित्रांनो, कसं काय व्हिडिओ होता, आवडलास तर लाईक करा. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा. लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन एवढी 3 कामं करायची. तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कारण आपल्या व्हिडिओवर असतात कॉमेडी व्हिडिओ, ब्लॉग आणि यूट्यूबविषयी माहिती. आणि सकाळी योगा रोज आणि योगाचे व्हिडिओ पण टाकतो समजण्यासाठी, एक वेगवेगळ्या भागामध्ये. तरी सर्व काही आपल्या एकाच चॅनलवर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.